नमस्कार. मी प्राध्यापक फिरोज पठाण, विषय राज्यशास्त्र. आज आपण आपल्या 12वीचा दुसरा टॉपिक 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्याच्यामध्ये आपण जागतिकीकरण पाहणार आहोत. हा टॉपिक पाहत असताना आपण सुरुवातीला प्रस्तावना पाहणार आहोत. प्रस्तावना पाहत असताना आपण जर जागतिकीकरण याचा जर विचार केला तर काळ, वेळ, परिस्थिती गतिमान आहे आणि त्याचबरोबर यामुळे आपल्या जीवनामध्ये देखील बदल हा होत असतो आणि आपणाला देखील परिस्थितीनुसार राहावे लागते. साधारणपणे आपण जगाचा जर विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये पहिले महायुद्ध झाले, त्याच्यानंतर दुसरे महायुद्ध झाले, त्याच्यानंतर 1945 नंतर शीतयुद्धाला सुरुवात झाली आणि ही सुरुवात झाल्यानंतर जगाची 2 विभागांमध्ये विभागणी झाली. त्याच्यानंतर 1990-91 मध्ये शीतयुद्धाचा शेवट झाला आणि जगामध्ये अनेक नवीन राष्ट्रांची, राज्यांची निर्मिती झाली. त्याच्यानंतर जग एक ध्रुवीय बनले. त्याच्यानंतर पुन्हा जग हे बहुध्रुवीय बनले. जगामध्ये वेगवेगळ्या संघटनांचा उदय झाला. हे प्रकरण पाहत असताना साधारणपणे 1990-91 नंतर जागतिक राजकारणामध्ये जो बदल झाला त्यातून एक नवीन विचारसरणी किंवा एक नवीन संकल्पना ही उदयास आली आणि ती संकल्पना म्हणजे जागतिकीकरण होय. जागतिकीकरणाने मानवी जीवनाचे सर्व क्षेत्र व्यापून टाकलेले आहे असे आपण म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. मग ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा आर्थिक क्षेत्र असो, सर्वच क्षेत्रांशी कमी अधिक प्रमाणामध्ये जागतिकीकरणाचा संबंध हा आलेला आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. साधारणपणे 1990-91 नंतर जगामध्ये जी विचारधारा सुरू झाली त्याला जागतिकीकरण असे त्या ठिकाणी म्हणतात. कारण आजचं असणारं युग हे आधुनिक युग आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे आणि याच्यामध्ये रोज नवीन नवीन बदल हे होत असतात आणि हे आपल्याला मान्यच करावे लागेल. जागतिकीकरण म्हणजे काय हे पाहत असताना जागतिकीकरणाबद्दल ज्यावेळी आपण बोलतो तेव्हा परस्परांशी जोडलेल्या जागतिक व्यवस्थेबद्दल आपण बोलत असतो. हे का शक्य झाले, कशामुळे शक्य झाले, तर आपणाला असे सांगता येईल की जो विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यामध्ये जो बदल झाला त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आपणाला शक्य झालेल्या आहेत असे आपल्याला म्हणावे लागेल. मग साधारणपणे आपण जर याच्या डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जर परदेशामध्ये शिक्षण घ्यावयाचे असेल तर आपण ऑनलाईन शिक्षण ॲडमिशन घेऊ शकतो किंवा ऑनलाईन आपण शिक्षणसुद्धा घेऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपणाला आपले शिक्षण हे पूर्ण करता येते. किंवा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही राहत असणाऱ्या, मग ते आपले कुटुंब असेल, मित्रपरिवार असेल किंवा आपले नातेवाईक असतील, यांच्याशी आपण ताबडतोबपणे संपर्क साधू शकतो. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल झालेला आहे, प्रगती झालेली आहे. आज आपण जर म्हटलं की मोबाईलचे युग आहे तर ते चुकीचे होणार नाही. मोबाईल असेल,
त्याच्यामधली वेगवेगळी फंक्शन्स असतील किंवा कार्य करणाऱ्या व्यवस्था असतील, ज्या पद्धतीने व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल, यांच्या माध्यमातून आपण जगामध्ये कुठेही कधीही संपर्क साधू शकतो. साधारणपणे प्राचीन काळी ही जर संकल्पना कोणी आपल्याला सांगितली असती की भविष्यामध्ये एखादे उपकरण असे येईल की ज्याला कोणत्याही पद्धतीची वायर असणार नाही, ज्याच्या माध्यमातून शॉक बसणार नाही किंवा करंट बसणार नाही, तर आपला त्याच्यावर विश्वास बसला नसता. परंतु मानव जातीचा परंतु आज ते शक्य झालेले आहे. मोबाईलच्या माध्यमातून आपण कुठेही कधीही संपर्क साधू शकतो. त्याच पद्धतीने जग इतके गतिमान झालेले आहे की जगामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या आपण घरी बसल्या टी व्हीच्या माध्यमातून पाहू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घ्यायचं झालं तर कोविड-19चे आपल्याला उदाहरण घेता येईल. कोरोनामुळे जगामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, उद्भवलेली आहे, याची सुरुवात कुठून झाली तर आपल्याला सांगता येईल की चीनमधून झाली. आणि चीनमध्ये काय परिस्थिती आहे किंवा जागतिक लेवलवर जर आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर मग अमेरिकेची परिस्थिती असेल, इराणमधली परिस्थिती असेल, इटली असेल, ब्रिटन असेल, इंग्लंड असेल, रशिया असेल किंवा आपल्या देशामध्ये कोरोनामुळे कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा आपण ताबडतोब आढावा घेऊ शकतो. हे का शक्य झालेले आहे तर याचं एकच आपल्याला कारण सांगता येईल, आजचं असणारं आधुनिक युग, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग. मग या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राज्य, राष्ट्र, सार्वभौमत्व, राज्य असेल, राष्ट्र असेल, या ज्या काही संकल्पना आहेत या अबाधित राहिलेल्या आहेत का? या संकल्पनेमुळे राज्याला, राष्ट्राला कोणत्या प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो का? जसे आपण पाहिले की राज्य म्हणजे काय? एका विशिष्ट भूप्रदेशावर सुसंघटित झालेला लोकसमूह म्हणजे राज्य होय, म्हणजे देश होय, असं आपण पाहिलेलं आहे. राष्ट्राची व्याख्या करत असताना आपण पाहिलं की एका विशिष्ट आत्मीयतेच्या भावनेने एकत्र जोडला गेलेला लोकसमूह म्हणजे राष्ट्र होय. मग जागतिकीकरण, याच्यामुळे या संकल्पनांना कोणत्या प्रकारचा धोका निर्माण होतो का? किंवा देशाचं असणारं सार्वभौमत्व, देशाचं असणारं स्वातंत्र्य, याला कोणत्या प्रकारचा धोका निर्माण होतो का? तर आपल्याला असं सांगता येईल की या संकल्पनेमुळे राज्याला, राष्ट्राला किंवा त्याच्या सार्वभौमत्वाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही. किंवा आपल्या मनामध्ये जी राष्ट्रवादाची भावना आहे, राष्ट्रवाद म्हणजे काय तर आपल्या देशावर असणारं प्रेम म्हणजे राष्ट्रवाद होय. हा राष्ट्रवाद देखील जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे कुठंही कमी होताना आपल्याला दिसत नाही. कारण जागतिकीकरणाची प्रक्रिया ही अशा पद्धतीची आहे की याच्यामध्ये जगामध्ये असणारे जे देश आहेत हे देश सामावलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा या सिस्टीमचा एक भाग होणं हे भाग पडत आहे. मग साधारणपणे जागतिकीकरणाच्या जर आपण व्याख्या पाहिल्या तर जागतिकीकरण कशाला म्हणायचे किंवा जागतिकीकरणाची डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल तर आपल्याला असे सांगता येईल की जागतिकीकरण म्हणजे वैश्वीकरण होय किंवा जागतिकीकरण म्हणजे सार्वत्रिकीकरण होय किंवा जागतिकीकरण म्हणजे वेगवेगळ्या अर्थव्यवस्था व समाज यांचे एकत्रीकरण म्हणजे जागतिकीकरण होय. किंवा आपल्याला अशी सुद्धा जागतिकीकरणाची व्याख्या सांगता येईल की जागतिकीकरण म्हणजे लोकांच्या वाढत्या परस्परावलंबनाची प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. किंवा जागतिकीकरणाची आणखी व्याख्या जर सांगायची झाली तर अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप असलेला मुक्त बाजार म्हणजे जागतिकीकरण होय. आज जागतिकीकरणामुळे देशाच्या असणाऱ्या सीमारेषा या पुसट झालेल्या आहेत किंवा धूसर झालेल्या आहेत असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. जागतिकीकरणाच्या माध्यमातून जग आपणाला एखाद्या खेड्यासारखे भासते हे देखील आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणजे जगाची रचना ज्या पद्धतीने एखादं खेडेगाव असते त्या पद्धतीने झालेली आहे असं म्हटलं तरी सुद्धा त्या ठिकाणी ते चुकीचे होणार नाही.
साधारणपणे जागतिकीकरण ही प्रक्रिया समजावून घेत असताना आपण वेगवेगळ्या घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, की जागतिकीकरणाचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर झालेला परिणाम किंवा जागतिकीकरणामुळे घडून आलेले बदल हे कोणते आहेत. कोणतेही क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा तंत्रज्ञान असो, विचार प्रणाली असो, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण पहिला जो घटक पाहणार आहोत तो घटक म्हणजे आर्थिक घटक. व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक घटकाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आपण राजकीय संकल्पना अभ्यासत असताना इयत्ता 11वी आपण ज्या पद्धतीने वेगवेगळ्या संकल्पना पाहिल्या होत्या, मग त्याच्यामध्ये मग आर्थिक न्याय असेल, आर्थिक समता असेल, आर्थिक स्वातंत्र्य असेल, हे जर नसेल तर इतर प्रकारच्या स्वातंत्र्याला अजिबातही अर्थ उरत नाही, हे त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. म्हणजेच आर्थिक घटक हा मानवाच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो, हे आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. मग आर्थिक घटक पाहत असताना आपल्याला त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल की भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. साधं आणि सोपं गणित आहे की आपणाला कोणताही उद्योगधंदा, व्यवसाय सुरू करत असताना भांडवलाची आवश्यकता असते, पैशांची आवश्यकता असते. म्हणजेच गुंतवणूक ही करावी लागते. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेमधील महत्त्वाचा घटक आहे किंवा तो त्याचा कणा आहे, असं जर आपण म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. मग साधारणपणे भांडवलाचा विचार करत असताना किंवा उद्योगधंद्यांची उभारणी करत असताना, ही गुंतवणूक करत असताना ती सरकारी पातळीवरच केली पाहिजे असे नाही, तर ती खाजगी पातळीवर सुद्धा गुंतवणूक होऊ शकते आणि एखादा उद्योगधंदा आपल्याला त्या ठिकाणी उभा करता येऊ शकतो. याचं जर आपण उदाहरण द्यायचं झालं तर टाटासारखा समूह असेल, रिलायन्स सारखा समूह असेल, या यासारख्या जे काही समूह आहेत किंवा त्यांच्या ज्या काही कंपन्या आहेत, या खाजगी कंपन्या भारतातच नाही तर अमेरिका असेल, युरोप असेल किंवा आफ्रिका असेल इत्यादी राष्ट्रांमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करताना दिसतात. तर त्या ठिकाणी सरकारी ONGC सारख्या सरकारी कंपन्या देखील परदेशात गुंतवणूक करताना आपणाला दिसतात. तसेच अनेक परदेशी कंपन्या सुद्धा त्या ठिकाणी भारतामध्ये गुंतवणूक करतात, हे आपल्या लक्षात येते. ही गुंतवणूक करत असताना साधारणपणे दोन भागांमध्ये होणे महत्त्वाचे आहे. ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, मग त्याच्यामध्ये साधारणपणे रस्ते असतील, हवाई मार्ग असतील, जलमार्ग असतील, आण्विक प्रकल्प असतील, याच्यामध्ये गुंतवणूक होणं महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने ग्राहकोपयोगी या क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गुंतवणूक होणं महत्त्वाचं आहे. तर परदेशी कंपन्यांचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये जी विमानतळांची उभारणी केली जाते किंवा अण्वस्त्रधारी होण्यासाठी जे काही आण्विक प्रकल्प भारतामध्ये उभारले जातात, त्याच्यामध्ये परदेशी गुंतवणूक होताना आपल्याला दिसते. त्याच पद्धतीने ग्राहकांसाठी ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये सुद्धा गुंतवणूक होताना आपल्याला अलीकडच्या काळामध्ये दिसत आहे. फॉर एक्झाम्पल याचं उदाहरण द्यायचं झालं तर मॅकडोनाल्ड असेल, बर्गर किंग असेल किंवा पिझ्झा हट सारख्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला अलीकडच्या काळामध्ये दिसत आहेत. परंतु आपण जर याचा विचार जर केला भांडवलाचा, तर पूर्वीच्या काळी 1990च्या अगोदर या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असताना सरकारचे अनेक प्रकारचे निर्बंध होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये हे निर्बंध आपल्याला शिथिल झालेले पाहायला मिळतात किंवा हे निर्बंध शासनाच्या माध्यमातून कमी करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळं परदेशामध्ये येणाऱ्या कंपन्या
या इतर देशांमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी मदत झालेली आहे. म्हणजेच भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. आपण आपल्या देशाचे जर उदाहरण घेतले, भारताचा विचार करत असताना साधारणपणे आपण जर आपल्या देशाबद्दल बोलायचे झाले तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्याचा दर्जा प्राप्त झाला. भारत देश सार्वभौम झाला. ब्रिटिशांची असणारी राजवट या ठिकाणी संपुष्टात आली. आपण स्वतंत्र झालो सर्व क्षेत्रांमध्ये. आर्थिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक. आता ब्रिटिशांचा या ठिकाणी कोणताही हक्कच राहणार नव्हता, राहिलेला नाही. परंतु आपण अलीकडे जर आपल्या देशाचा विचार केला, भारताच्या संदर्भामध्ये जर आपण बोलायचा विचार केला तर भारत देश विकसनशील राष्ट्र आहे. त्याच्यामुळं आपल्याला जर आपला विकास करायचा असेल, प्रगती करायची असेल तर आर्थिक बाबतीमध्ये परदेशी गुंतवणूक होणं महत्त्वाचं आहे. कारण सर्वच ठिकाणी शासन मदत करेल हे आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्यामुळे परदेशी गुंतवणूक होणे महत्त्वाचे आहे. इतर देशांबरोबर करार होणे महत्त्वाचे आहे. इतर देशामधील असणाऱ्या कंपन्या आपल्या देशामध्ये येऊन त्या ठिकाणी कार्य करणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्या देशाचा विकास आपल्याला त्या ठिकाणी साध्य करता येणार आहे. परंतु हा विकास साध्य करत असताना ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या सुविधामध्ये विकास होणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. याच्यातला आपल्याला दुसरा मुद्दा असा सांगता येणार आहे आणि तो म्हणजे व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. व्यापाराचा विचार करत असताना 1948 ते 1990 या कालखंडाचा विचार करत असताना व्यापाराचे नियमन करण्यासाठी त्या ठिकाणी गॅटच्या अंतर्गत व्यापाराचे नियंत्रण त्या ठिकाणी केले जात होते. गॅट ही संघटना नव्हती. गॅट हा एक प्रकारचा करार होता आणि त्याच्यामध्ये जे काही नियम होते, त्याचे जे काही कायदे कानून होते ते अतिशय कडक अशा पद्धतीचे होते. परंतु 1995 नंतर त्याच्यामध्ये बदल झाला आणि गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आली की ज्याचा उल्लेख आपण WTO असा करतो. आणि याच्यानंतर मात्र जागतिकीकरणाला किंवा वस्तूंची आयात निर्यात करण्याच्या प्रक्रियेला त्या ठिकाणी चालना मिळालेली आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. मग साधारणपणे या संघटनेच्या निर्मितीनंतर आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर कर त्या ठिकाणी रद्द करण्यात आले आणि जागतिक पातळीवर व्यापार जो करण्यात आला तो मुक्त अशा पद्धतीचा करण्यात आला आणि जागतिक पातळीवर व्यापार करण्यासाठी राष्ट्रांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करण्यात आले. त्याच पद्धतीने या संघटनेच्या बद्दल जर बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही संघटना आहे. म्हणजे जे काही नियम असतील या नियमांचं सदस्य राष्ट्रांकडून काटेकोरपणे पालन होत आहे का नाही हे पाहण्याचे काम WTO या संघटनेच्या माध्यमातून जागतिक लेवलवर त्या ठिकाणी पार पाडले जाते. त्याच पद्धतीने देशांना जागतिक पातळीवर व्यापार करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना मदत करणे किंवा व्यापार करत असताना सर्वच गोष्टी सुरळीतपणे पार पाडल्या जातात असे नाही. म्हणजे सर्व काही आलबेल आहे असे सुद्धा नाही. व्यापार करत असताना, वस्तूंची आयात निर्यात करत असताना दोन देशांमध्ये, अनेक देशांमध्ये काही वादविवाद निर्माण होतात आणि ज्यावेळेला अशा पद्धतीचे वादविवाद निर्माण होतात त्यावेळेला ते वादविवाद सोडविण्याचे कामसुद्धा WTO या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडले जातात. त्याच पद्धतीने देशांमध्ये वस्तूंची आयात निर्यात करण्यासाठी देशांदरम्यान बोलणी घडून आणण्याचं काम
म्हणजे ती प्रोसेस सुरू करण्याचे काम WTO या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडले जाते. याच्यातला दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल. साधारणपणे पहिला मुद्दा आपण पाहिला की व्यापारासंबंधीचे नियम. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल बी, व्यापार हा प्रामुख्याने वस्तूंचा केला जातो. साधारणपणे व्यापार हा कोणत्या घटकांचा केला जातो किंवा व्यापाराशी संबंधित कोणकोणत्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल लोखंड असेल, कोळसा असेल, खनिज तेल असेल, यासारख्या वस्तूंचा व्यापार हा असू शकतो. परंतु अलीकडील काळात फळे असतील, फुले असतील, बी बियाणे असतील, यासारख्या नाशवंत वस्तूंचा सुद्धा व्यापार असू शकतो, हे त्या ठिकाणी सिद्ध झालेले आहे. म्हणजेच 1990च्या दशकात व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झालेले आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्यात इतर सेवा क्षेत्रांची सुद्धा भर पडलेली आहे. म्हणजेच आजच्या आधुनिक काळामध्ये बँकिंग क्षेत्र असेल, विमा क्षेत्र असेल, यासारख्या सेवा देखील व्यापाराचा भाग त्या ठिकाणी बनलेले आहेत. आणि आज या आधुनिक युगामध्ये त्याच्याही पुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या व्यापारासंदर्भामध्ये सुद्धा काही गोष्टी घडलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की कॉपीराईट सारख्या गोष्टी असतील, ट्रेडमार्क सारख्या गोष्टी असतील किंवा पेटंट यासारख्या गोष्टींचा सुद्धा या ठिकाणी समावेश त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासामध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत.